नमस्कार. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा. आषाढ महिन्याचा हा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक पाहता ही काही कालिदासाची जन्मतिथी नाही किंवा कालिदासाची मृत्यूतिथीही नाही, पण तरीही आषाढाच्या पहिल्या दिवसाशी कालिदासाचं जोडलं गेलेलं नातं इतक्या असंख्य वेळा अधोरेखित झालं आहे की या दिवसाला कालिदास दिन म्हणून का बरं महत्त्व मिळालं असावं. याचा शोध घेत असताना माझ्या हाती ज्या काही सुंदर सुंदर गोष्टी लागल्या त्या सगळ्या आपल्यापुढे मांडण्यासाठी म्हणून आजचा हा व्हिडिओ. वास्तविक पाहता अनेक संस्कृतज्ञांना आणि वाङ्मयाचा अभ्यास असणाऱ्या लोकांना या गोष्टीची माहिती कदाचित असेलही, पण ज्यांना ती माहिती नाही त्यांच्यापुढे ती मांडणं हाच या व्हिडिओचा एकमेव उद्देश आहे. जन्मतिथी आणि मृत्यूतिथी नसतानाही कालिदासाचा संबंध या आषाढातल्या पहिल्या दिवसाशी कसा बरं आहे. कालिदासाच्या नाटकांमध्ये कालिदासाला नाटककार म्हणून प्रसिद्ध करण्यामध्ये ज्या 3 नाटकांचा वाटा आहे ती 3 नाटकं म्हणजे सर्वाधिक गाजलेलं आणि अनेकांना माहिती असणारं अभिज्ञान शाकुंतलम, तसंच विक्रमोर्वशीयम आणि मालविकाग्निमित्रम. या व्यतिरिक्त कालिदासानं काही महाकाव्यही रचली, रघुवंशम आणि कुमारसंभवम. ऋतुसंहारम हेही त्याचं एक काव्य. या सर्व वाङ्मय निर्मितीच्या बरोबरीने त्यांनी रचलेलं एक अगदी छोटेखानी छोटंसं ज्याला खंडकाव्य म्हणतात असं काव्य म्हणजे मेघदूत. आणि या मेघदूतातल्या उण्यापुऱ्या 120 श्लोकांच्या अशा या छोट्याशा काव्यातल्या एका काल्पनिक पात्राच्या दृष्टीनं आषाढातला हा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा. आणि म्हणून कालिदासाच्या या प्रचंड लोकप्रिय झालेल्या अशा काव्यातल्या काल्पनिक पात्राचा संबंध असणारा हा दिवस कालिदासाशी जोडला गेला. या काव्याची अनेक आवर्तनं झाली, अनेक प्रकारात अनेक संवेदनशील मनांनी हे आपापल्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न केला. यावर नाटक लिहिलं गेलं. राकेश मोहन यांनी खरं तर कालिदासाच्या जीवनावर लिहिलेलं नाटक आहे, पण तरीही त्याला नाव देताना आषाढ का एक दिन असं दिलं आणि पुन्हा आषाढातल्या पहिल्या दिवसाचं कालिदासाशी असणारं नातं अधोरेखित झालं. कारण मेघदूत ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली कालिदासाची रचना आहे. या आषाढ का एक दिन या नाटकावर आधारितच याच नावाचा एक चित्रपटही नंतर आला. असंख्य अनुवाद या पुस्तकाचे झाले, असंख्य नृत्य नाटिका, संगीताचे कार्यक्रम, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत अनेक लोकांनी आपापल्या परीनं हे काव्य समजून घेण्याचा आणि जे आपल्याला समजलं तो आनंद अनेकांबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं होत असताना हे का बरं झालं असावं, इतकं लोकांना हे का आवडलं असावं आणि परत 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 होऊनही त्याचा कंटाळा का आला नसावा. याचा शोध घेताना असं लक्षात आलं की प्रत्येक माणसानं त्याच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर काही काळ व्यक्त किंवा अव्यक्त त्याच्या प्रिय व्यक्तीच्या विरहाचा अनुभव कधी ना कधीतरी नक्की घेतलेला असतो. आणि म्हणून प्रत्येक संवेदनशील मनाला हे काव्य जवळचं वाटतं, त्याच्याशी संबंध जोडता येतो. भारतीय टपाल खात्यानं कालिदासाच्या वाङ्मयाचा सन्मान करण्याकरता आणि कालिदासाचा सन्मान करण्याकरता म्हणून 2 टपाल तिकीटं प्रकाशित केली. या 2 टपाल तिकिटांपैकी एक टपाल तिकीट हे कालिदासाच्या यक्षाचं चित्र असणारं आणि त्यावर आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख असणारा कालिदासाचा श्लोक असणारा आहे. त्यामुळे कालिदास आणि आषाढाचा हा पहिला दिवस या दोन्हीचं नातं अनेक
वेगवेगळ्या माध्यमांमधनं अधोरेखित झालेलं आपल्याला दिसतं. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की यावर 50हून अधिक संस्कृत टीका लिहिल्या गेल्या. इथे टीका शब्द हा आपण मराठीत वापरतो तशा अर्थानं नाही बरं का. मराठीत आपण टीका टिप्पणी अशा अर्थानं हा शब्द वापरतो, त्याला थोडीशी नकारात्मक झालर आहे. पण संस्कृतमध्ये एखादा दुर्बोध ग्रंथ सोपा व्हावा, चटकन समजावा यासाठी विवरणात्मक विवेचन लिहिलं जातं, जे त्या ग्रंथाच्या बरोबरीनंच वाचलं जातं, जेणेकरून तो ग्रंथ समजायला सोपा जातो. आणि अशा पद्धतीच्या रचनांना, अशा पद्धतीच्या विवेचनात्मक लिखाणाला टीका म्हटलं जातं. वेगवेगळ्या काळामध्ये जवळपास 50हून अधिक टीका या मेघदूतावर लिहिल्या गेल्या. इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकात निर्माण झालेलं हे काव्य आणि या असंख्य टीकांच्या नंतर त्याचे विविध अनुवाद प्रसिद्ध व्हायला लागले. 26हून अधिक भारतीय भाषांमध्ये मेघदूताचा अनुवाद झालेला दिसतो आणि 20हून अधिक परदेशी भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे. इंग्रजी भाषेमधला पहिला अनुवाद हा डॉक्टर होरेस हेमन विल्सन यांनी 1813 साली प्रसिद्ध केला. खरं तर डॉक्टर विल्सन हे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणारे एक असिस्टंट सर्जन होते, व्यवसायानं डॉक्टर असणारे, पण भारतीय लोकांची मानसिकता, भारतीय लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास करता करता संस्कृत शिकून त्यांनी त्यामध्ये त्यांचा व्यासंग इतका वाढवला होता की त्यांनी संस्कृतची एक वेगळी डिक्शनरी स्वतः बनवली आणि मेघदूतासारख्या अनेक काव्याच्या ते प्रेमात पडले आणि त्याचा त्यांनी इंग्रजीत कवितेमध्येच अनुवाद केला. मेघदूताच्या अनुवादामध्ये एक वैशिष्ट्य असं दिसतं की त्याचे असंख्य अनुवाद आहेत, पण त्यातले जवळपास सर्व अनुवाद हे काव्यात्मकच आहेत. वेगवेगळ्या वृत्तांचा वापर करून वेगवेगळ्या कवींनी त्याचा अनुवाद केला आहे. अनुवादाविषयी बोलताना शांताबाई शेळकेंनी एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केलं आहे की अनुवाद करणं हे काम किती नाजूक आहे. तर एका अत्तराच्या कुपीतलं अत्तर दुसऱ्या कुपीमध्ये ओतण्या इतकं हे नाजूक काम आहे. कारण कुठंही मूळ ग्रंथातल्या आशयाला धक्का लागू नये, तो आशय कुठंही हरवला जाऊ नये हे बघत असतानाच अनुवादकाला दुसऱ्या भाषेमध्ये ते तसंच्या तसं मांडण्याचं कौशल्य साधायचं असतं. मेघदूताच्या कथानकाविषयी सांगायचं तर कुबेराच्या राजदरबारामध्ये, कुबेराच्या महालामध्ये काम करणारा एक त्याचा सेवक यक्ष, त्या यक्षाकडून त्याला नेमून दिलेल्या कामात काहीतरी चूक होते आणि त्याची शिक्षा म्हणून कुबेर त्याला रामगिरी नावाच्या पर्वतावर 1 वर्ष त्याच्या पत्नीपासून दूर राहण्याची शिक्षा देतो. तिथे वर्णन केलेलं रामगिरी पर्वत म्हणजे नागपूरच्या जवळ ज्याला आपण रामटेक म्हणतो तिथला पर्वत. आणि त्या ठिकाणी राहणारा हा यक्ष कैलास पर्वतावर असणाऱ्या अलका नगरीमधल्या त्याच्या घरी असणाऱ्या त्याच्या प्रियेपासून दूर 1 वर्ष तिथे राहत असतो. खरं तर त्याला झालेल्या शिक्षेतले 8 महिने होऊन गेलेले असतात. पण आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा आकाश काळ्याकुट्ट मेघांनी झाकोळून जातं, तेव्हा त्याच्या विरहाची तीव्रता इतकी वाढते की त्या मेघांच्या करवीच आपल्या पत्नीला काही निरोप पाठवावा असं त्याला वाटतं. खरं तर दूताकरवी प्रिय व्यक्तीला निरोप पाठवणं ही कल्पना रामायण आणि महाभारतासारख्या ग्रंथांमध्येही येऊन गेली आहे. पण तरीही ज्या आकर्षक पद्धतीनं कालिदासांनी ती इथं मांडली आहे ती पाहत असताना असं लक्षात येतं की यापूर्वी पाठवलेले निरोप
हे सचेतन गोष्टींबरोबर पाठवले होते. दमयंतीनी नलाला पाठवलेला निरोप हा हंसाबरोबर पाठवला होता. पण इथे मात्र अचेतन, निर्जीव अशा मेघाशी मैत्री करून कालिदासांनी अशी कल्पना केली की यक्ष त्या निर्जीव ढगाला सांगतोय की वाऱ्याच्या बरोबर तू उत्तरेकडे जा आणि माझ्या घरी जाऊन माझ्या प्रियेला माझा निरोप दे. हा निरोप सांगत असताना यक्ष तू कसा जा, कुठल्या मार्गाने जा, कुठे थांब, काय बघ, तिथे गेल्यावर तुला काय दिसेल, तू माझ्या पत्नीशी कशा पद्धतीनं वाग, यासारख्या इतक्या गोष्टी सांगतो. आणि उरलेले 4 महिने, विरहाचे 4 महिने हे आता पटकन जातील आणि लवकरच आपण पुन्हा एकत्र येऊ अशी आशा माझ्या पत्नीला दाखव, असं तो म्हणतो. हा सगळा कथाभाग तो मांडत असताना त्याच्या संकल्पनांमध्ये असणारा, शांताबाई शेळकेंच्या शब्दात म्हणायचं तर अम्लान टवटवीतपणा, हा प्रत्येकाला मोह पाडतो. रवींद्रनाथ टागोरांनी या काव्याचा जसा अनुवाद केला तसा अगदी मराठीच्या संदर्भातच बोलायचं झालं तर मराठीमधला पहिला अनुवाद, असंख्य अनुवाद या ग्रंथाचे दिसतात, पण त्यातला पहिला अनुवाद 1865 साली प्रसिद्ध झालेला कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा अनुवाद. त्यानंतरही अनेक कवींनी याचा अनुवाद केला, माधव जुलियनांनी याचा अनुवाद केला आणि त्यानंतरच्या काळात म्हणायचं तर कुसुमाग्रजांनी याचा अनुवाद केला, बाभ बोरकरांनी केला, शांताबाई शेळकेंनी केला. सुश्लोक मेघ या नावाने रामचंद्र चिंतामण श्रीखंडे यांनी त्याचा अनुवाद केला. माधव जुलियन हे या काव्याविषयी बोलताना असं म्हणतायत, मेघानी हे गगन भरता गाढ आषाढ मासी, होई पर्युत्सुक विकलतो कांत एकांतवासी. तन्निश्वास श्रवुनी रिझवी कोण त्याच्या जीवासी, मंदाक्रांता ललित कविता कालिदासी विलासी. बहुतेक अनुवाद हे काव्यात्मक आहेत, वृत्तबद्ध आहेत. त्यामध्ये पहिला झालेला कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा अनुवाद हा साकी वृत्तामध्ये आहे. मूळ ग्रंथ हा जरी मंदाक्रांता वृत्तात असला तरी प्रत्येक कवींनी आपापल्या वकुबाप्रमाणे त्याचा अनुवाद करत असताना वेगवेगळ्या वृत्तांचा वापर केला आहे असं आपल्याला दिसतं. काही अनुवाद, काही मोजके अनुवाद आज आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहणार आहोत. मेघदूताचा प्रमुख विषय हा विरहावस्थेचं वर्णन असं जरी असलं तरी यामध्ये कितीतरी आनंदाचे प्रसंग आणि सौंदर्याचं वर्णन करणारे श्लोक आहेत. कितीतरी निरनिराळ्या कल्पना एकाच श्लोकामध्ये मांडल्या आहेत. ज्या श्लोकामध्ये आषाढाच्या पहिल्या दिवसाचा प्रथम उल्लेख सापडतो तो श्लोक असा आहे, तस्मिन् नद्रौ कतिचिदबला विप्रयुक्तस्य कामी, नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठः, आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं, वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श. अशी कल्पना केली आहे की तो यक्ष विरहामुळे इतका कृश झाला आहे, इतका बारीक झाला आहे की त्याच्या हातातलं सोन्याचं कंकण गळून पडलं आहे. आणि आषाढातल्या पहिल्या दिवशी जेव्हा आकाशामध्ये मत्त झालेल्या हत्तींसारखे काळे ढग तो पाहतो त्यावेळी त्याच्या ही कल्पना डोक्यात येते की यांच्याबरोबर आपल्या प्रियेला आपण संदेश पाठवूया. या श्लोकाचं भाषांतर काही कवींनी कसं केलं आहे ते आपण पाहूया. अगदी मोजकी भाषांतर आपण आज पाहूया. शांताबाई शेळके याचा अनुवाद करताना म्हणतायत, गिरीवरी त्या महिने काही कंठित राही तो विरही जना, सखी विरहे कृश असा जाहला, गळे करातून सुवर्ण कंकणा. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, टक्कर देण्या तटभिंतींवर क्रीडा तुरगज जणू ठाकला. याच श्लोकाचं भाषांतर करताना कुसुमाग्रज असं म्हणतात,
कृश हातातून गळून पडले सोन्याचे कंकण, कामातुरहो हृदय कामिनी दूर राहिली पण. आषाढाच्या प्रथम दिनी या दिसे पर्वतावरी, नयन रम्य घन करी कड्यांवर गजवा क्रीडांगण. रामगिरी पर्वतावरून अलकानगरीकडे जाताना यक्ष त्या मेघाला सांगतोय की तुला थोडी वाट वाकडी करायला लागली तरी चालेल, पण उज्जैनी नगरीमध्ये मात्र नक्की जा. आणि तिथं गेल्यावर वीज चमकल्यामुळे ढगांचा जो आवाज येईल त्यावेळी तिथल्या सुंदर स्त्रियांचे डोळे पाहायला विसरू नकोस. तो त्याला सांगतोय, वक्र पंथा यद्यपि भवतः प्रस्थितस्योत्तराशाम. या श्लोकाचा अनुवाद करताना दोन दिग्गज कवींनी काय कमाल केली आहे बघा. याचा अनुवाद करत असताना शांताबाई शेळके म्हणतायत, जरी वाकडी वाट तरीही उत्तरेस तू जलदा जाई, उज्जयनीचे सौंध मनोहर सखया विन्मुख तया न होई. पौरजनांच्या ललना सुंदर, नयन विजेने त्यांचे दीपता, कटाक्ष चंचल जरी न बघशील, व्यर्थ जिणे हे समज तत्वता. आणि याच श्लोकाचा अनुवाद करताना कुसुमाग्रज म्हणतायत, वाट वाकडी तरी उदारा जाई अवंती प्रत, भव्य धवलते सौंध पाहून होशील तू विस्मित. विजा चमकता चंचल नयना प्रमदांच्या येथील, बघशील ना जरी लोचन लीला व्यर्थ तुझे जीवित. विरहाच्या या काळामध्ये यक्षाला त्याच्या अवतीभोवती दिसणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये त्याच्या प्रियेशी असणाऱ्या साधर्म्य असणाऱ्या अनेक गोष्टी दिसत आहेत, पण त्यातली एकही गोष्ट परिपूर्ण तिच्यासारखी नाही असं तो तिला म्हणतोय. मूळ श्लोक असा आहे, श्यामास्वंगम चकितहरिणे प्रेक्षणे दृष्टिपातम, वक्त्रच्छायां शशिनी शिखिना बर्हभारेषु केशान्, उत्पश्यामि प्रतनुषु नदी वीचिषु भ्रूविलासान्, हन्तैकस्मिन् क्वचिदपि न ते चंडीसादृश्यमस्ति. तुझ्या रूपाचे वेगवेगळे तुकडे मला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. मोराच्या डौलदार पिसाऱ्यामध्ये मला तुझे केस दिसतात. तुझे डोळे मला हरिण शावकांच्या डोळ्यामध्ये दिसतात. पण यातली कुठलीच एक गोष्ट परिपूर्ण तुझ्यासारखी नाही असं त्या यक्षाला म्हणायचं आहे. या श्लोकाचं भाषांतर करताना शांताबाई शेळके असं म्हणतायत, वेलींच्या वलयात तनू तव भीत मृगीमधी चंचल डोळे, शशीमध्ये मुख मोर पिसारा केश भारतो तव आंदोळे, लहरी उठती सरितेवरती भ्रूभंगसते रम्य वाकडे, एका ठाई हाय परंतु साम्य कुठे नच तुझे सापडे. याच श्लोकाचं भाषांतर करत असताना कृष्णशास्त्री चिपळूणकर 1865 साली हे भाषांतर प्रसिद्ध झालं. ते म्हणतायत, कोमल वेलींमध्ये भासते अंग तुझे सुकुमार, तसा पिसाऱ्यामध्ये शिखींच्या दिसे तुझा कचभार, हरिण बालकांजवळ उमगते चंचल डोळे काळे, मंद नदीच्या लहरी माझी तव भ्रुकुटीचे चाळे. आणि याच श्लोकाचं भाषांतर करताना बाभ बोरकर म्हणतायत, वेलीमध्ये तव तनू मृगी दृष्टिपाती कटाक्ष, चंद्री मुद्रा उजळ शिखीच्या बर्ही भारात केश, भ्रूलीलाही तव निरखितो वाहिनीच्या तरंगी, एकाच्याही परिनच पुरे भामिनी साम्यांगी. विरही यक्षाच्या निरोपामध्ये एक अतिशय आकर्षक कल्पना कालिदासांनी मांडली आहे. आणि या श्लोकाचं भाषांतर करताना
प्रत्येक कवीनी इतकं वैविध्य या विचाराचं दाखवलं आहे. यक्ष त्याच्या पत्नीला म्हणतोय की तुझी आठवण आल्यामुळे मी तुझं आणि माझं एक चित्र काढायला घेतो. गेरूनी मी दगडावरती चित्र काढायला घेतल्यावर असं चित्र काढतो की तू माझ्यावर रुसली आहेस आणि मी तुझी मनधरणी करण्यासाठी तुझ्या पायाशी बसलोय. तुझी आठवण येऊन हे चित्र काढत असताना माझे डोळे इतके भरून येतात की त्या अश्रूंच्या पडद्यामुळे मला ते चित्र दिसेनासंच होतं. चित्रामध्ये सुद्धा आपल्या दोघांचं एकत्र असणं दैवाला मान्य नाही की काय, असं यक्ष म्हणतोय. मूळ श्लोक असा आहे, त्वामालिख्य प्रणयकुपितां धातुरागैशिलायाम आत्मानं ते चरणपतितं यावदिच्छामि कर्तुम् अस्रैस्तावन् मुहुरुपचितैर्दृष्टिरालुप्यते मे क्रूरस्तस्मिन्नपि न सहते संगमन नौ कृतान्तः. या श्लोकाचं भाषांतर करताना सुश्लोक मेघामध्ये कवी रामचंद्र श्रीखंडे म्हणतायत, शीले वरती रेखुनी गैरिकांनी कांते तुला मी रुसलीस ऐशी प्रीतीमध्ये आणखी काढू पाहे जो मी तुझ्या हो नतकी पदांसी. पुनः पुन्हा तो मम अश्रू डोळा साठून हो काहीच ना दिसेसे चित्रातही संगमामुचाहा दुष्टा कृतांता परितो नसोसे. याच श्लोकाचं भाषांतर 13 भारतीय भाषांमध्ये एकत्रितपणे प्रसिद्ध झालेल्या मेघदूताच्या भाषांतरामध्ये मराठी भाषेचं भाषांतर जे आहे ते पंडित जी.बी. कानिटकर यांनी केलं आहे. आणि त्या भाषांतरामध्ये ते म्हणत आहेत, प्रणय कुपित तव चित्र शिळेवर काढी धातू रागे तव चरणी मी नम्र असाजे काढू इच्छे गे. अश्रूंचा परिपूर लोटतो दृष्टी अंध होई संगम अपुला क्रूर दैवते येथे हिनसाही. याच श्लोकाचं भाषांतर करताना शांताबाई शेळके म्हणतायत, रुसलेली तू धातुरसांनी चित्र शिळेवर असे रेखितो चरणी तुझिया नत झालेल्या सखी मी रंगवू बघतो. तोच आसवे नयनी दाटती दृष्टी माझी होते धूसर चित्रातीलही मिलन पुले सहन होईना दैवानिष्ठुर. कुसुमाग्रज या श्लोकाच्या भाषांतरामध्ये म्हणतात, रुसलेली तू तव चरणाशी मी करीतो याचना कधी शिळेवर चितारण्याला बसतो ही कल्पना. तोच लोटते जलनेत्रातून नजरेला अंधता नशीब निर्दय भेट आपुली येथे ही साहिना. आणि बाभ बोरकर याच श्लोकाचं भाषांतर करताना म्हणतायत, तू रुष्टा मी शरणचरणी रेखण्या चित्र ऐसे बैसू जाता निवडून शिळा आणि गेरूप प्रयासे. डोळा पाणी भरभरून या झाकळे दृष्टीधर्म चित्री सुद्धा युती घडू न दे हे असे दुष्टकर्म. मेघदूत या काव्यावर असंख्य प्रकारे सादरीकरणं झाली. कुणी चित्र काढली, कुणी अनुवाद केला, कुणी त्याच्यावर नाटक लिहिलं, चित्रपट झाला. कितीही प्रकारे ते व्यक्त केलं तरीही ते पुन्हा पुन्हा नवीन नवीनच वाटतं. एका इंग्रजी अनुवादकाराने डॉक्टर रूक यांनी ज्या मार्गाने मेघ गेला त्याचा नकाशा आपल्या अनुवादाबरोबर प्रसिद्ध केला. आणि त्यानंतर पुण्यातल्याच भावे नावाच्या एका गृहस्थांनी हेलिकॉप्टरने या मार्गावरनं प्रवास करून बघितला. आणि खरोखरी या कालिदासाच्या वर्णनामधले बारकावे त्यांना दिसणाऱ्या गोष्टींशी अगदी तंतोतंत जुळले. अनेक वेळा पुनःप्रत्यय घेऊनही तितकाच ताजा आणि टवटवीत वाटणारा हा विषय यापुढेही अनेक वेळा मांडला जाईल आणि तरीही तो तसाच असेल. कारण जोपर्यंत माणूस प्रेम करतो, जोपर्यंत माणूस विरह अनुभवतो, तोपर्यंत हे मेघदूत पुन्हा पुन्हा नव्याने सादर होईल
वेगळ्या स्वरूपात सादर होईल आणि तरीही ते तितकंच चित्ताकर्षक वाटेल याची नक्की खात्री आहे. आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि यापुढे कुठल्या विषयांवर तुम्हाला संशोधनात्मक विवेचन ऐकायला आवडेल ते मला जरूर कळवा. नमस्कार.